बघा, जसं आपण स्टारचं थ्री फेजचं डेरिवेशन बघितलं, जर समजा थ्री फेज स्टार कनेक्शन असेल तर लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेजमध्ये काय रिलेशन आहे हे आपण थ्री फेजसाठी स्टार कनेक्शनचं बघितलं. त्याच पद्धतीने आपल्याला डेल्टा कनेक्शनचं लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेजचं रिलेशन बघायचं आहे, लाईन करंट आणि फेज करंटचं रिलेशन बघायचं आहे. तर स्टार कनेक्शनमध्ये तुम्हाला आठवत असेल, इथं लिहितो, इन स्टार कनेक्शन आय पी एच इज इक्वल्स टू आय एल अँड व्ही पी एच इज इक्वल्स टू व्ही एल बाय अंडर रूट ऑफ 3. ओके. आणि डेल्टामध्ये काय असतं आहे, व्ही पी एच इज इक्वल्स टू व्ही एल असतं आणि आय पी एच इज इक्वल्स टू आय एल बाय अंडर रूट ऑफ 3 असते. हे लक्षात ठेवा. ओके. आता ते आपल्याला डिराईव्ह करायचे कसं ते बघा. तर सगळ्यात पहिले लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज काय आहे ते समजून घ्या. लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेजचं समजून घ्या. तर दोन लाईनमधलं जे व्होल्टेज असेल त्याला आपण काय म्हणतो, लाईन व्होल्टेज. म्हणजे V1 काय फाइंड आउट करेल, लाईन व्होल्टेज फाइंड आउट करेल. R आणि Y मधलं व्होल्टेज लाईन व्होल्टेज, Y आणि B मधलं व्होल्टेज काय असेल, लाईन व्होल्टेज असेल. हे लाईन व्होल्टेज. आणि इथं जर व्होल्टमीटर लावलं आपण तर हे काय करेल, फेजमध्ये व्होल्टेज मोजल. ओके. परंतु डेल्टामध्ये काय असतंय, लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज सेम असतं. डेल्टामध्ये काय असतंय, लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज सेम असतं. तर बघा, इन डेल्टा कनेक्शन व्ही पी एच इज इक्वल्स टू व्ही एल अँड आय पी एच इज इक्वल्स टू आय एल बाय रूट 3. हे आपल्याला डिराईव्ह करायचं. तर सर्वप्रथम आपण काय करणार आहेत, पेनाचा कलर बदलतो म्हणजे तुम्हाला ते सोपं जाईल. सर बघा, सगळ्यात पहिले काय करायचं तुम्हाला, व्ही आर वाय घ्यायचं. म्हणजे आर आणि वाय मधलं हे लाईन व्होल्टेज घ्यायचं. हे काय आहे, लाईन व्होल्टेज. लाईन व्होल्टेज. ओके. मग आता हे एक फेज घेतला, हा दुसरा फेज घेऊ आपण, हा तिसरा फेज घेऊ. ओके. वेगवेगळे 3 फेजेस घेतले. मग आता फायनी अँगल काय करेल रे, लॅग करेल. अँगल फायनी लॅग करेल. तर 3 फेजेसचे करंट काढायचं. मग हा काय येईल रे, लाईन करंट येईल. हा काय येईल, लाईन करंट येईल. हा काय येईल, लाईन करंट येईल. ओके. मग ह्या दोन्हीचा रिझल्टन, ही लाईन करंट आपण निगेटिव्ह घेतला तर या दोन्हीचा रिझल्टन काय येईल, हा लाईन करंट, हा फेज करंट येईल. ओके. फेज करंट, प्रत्येक फेजमधून फ्लो होणारा करंट. आता बघा, आय वाय जर फाइंड आउट करायचं असेल तर आय वायसाठी काय फॉर्म्युला तुमचा, आय वाय फाइंड आउट करायचं. तर हे 2 वाय जे आहेत, आय वाय फाइंड आउट करायसाठी आय वाय बी मायनस आय आर वाय ह्या 2 फाइंड आउट करायचे आणि याच्यामधून सिम्प्लिफाय करून सॉल्व करायचे. ओके. हे त्याच पद्धतीने आपण काय करू, आय आर जर काढायचं असेल तर आय आरचा फॉर्म्युला काय, आय आर वाय मायनस वेक्टर ऑफ आय बी वाय. तर मग ही व्हॅल्यू आपण इथं टाकू. तर सगळ्यात पहिले हे काय आहे, रेफरन्स आहे. तर रेफरन्सचं करंट काय असेल, रेफरन्स असेल. मग रेफरन्स करंट आय एम प्लस J0. त्याच्यानंतर वाय बीसाठी, सॉरी बी आरसाठी घेतलं आहे. तर बघा बी आर हे पहा, इथून ही याचं अंतर किती रे, 240. आणि हे अंतर किती रे, 120. मग प्लस 120 घ्या. काय घ्या, प्लस. मग साईन ए प्लस बीचा फॉर्म्युला माहिती आहे, कॉस ए प्लस, पहिले कॉसची टर्म नंतर साईनची टर्म. याला सिम्प्लिफाय करा तर हे काय येईल, मायनस 0.5 आय एम प्लस जे टाईम 0.866 आय एम. तर ज्या पद्धतीने स्टारमध्ये झालं होतं त्याच पद्धतीने डेल्टामध्ये. मग लाईन व्होल्टेजसाठी काय करावं लागेल बरा, बघा हे आहे तुमचं लाईन व्होल्टेज. हा फेज व्होल्टेज आणि सॉरी हा फेज करंट आणि हा फेज करंट हे काय येईल रे, मायनस आय बी आर. हा फेज करंट आणि ह्या फेज करंटचं काय रिलेशन. मग आय आर जर काढायचं असेल तुम्हाला तर आर आय वाय आणि बी वायचं निगेटिव्ह.
बी वायचं निगेटिव्ह, सॉरी हे चुकलं आहे आपलं, थोडं चुकलं. बी आर, इथं बी आर घ्यावं लागेल. तेच म्हणलं काहीतरी चुकलं, हे बी आर आहे लक्षात घ्या. तर आता कलर बदलला आपण, तर ते तेवढं ॲटो करेक्ट करून घ्या तुम्ही. आय बी आर इथं टाकले, मग आय वाय आणि आय आर वाय आणि आय बी आर याच्या व्हॅल्यू टाका. व्हॅल्यू टाकल्याने त्याला सिम्प्लिफाय करा. बघा हे काय आहे, रेक्टँग्युलर फॉर्म आहे, हे काय आहे, रेक्टँग्युलर फॉर्म. रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये काय होतं, ॲडिशन सबट्रॅक्शन होते. तर याचं आणि याची ॲडिशन, हे मायनस ऑफ मायनस प्लस होईल, म्हणजे 1 + 1 1 + 0.5 दीड, प्लस हे काय 0 आणि हे 0.86, म्हणजे हे मायनस घेतल्याच्या नंतर ही टर्म येईल. मग आता हे आहे कशामध्ये, रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये. हे कोणत्या फॉर्ममध्ये आहे, रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये. मग याला काय करायचं आहे, पोलार फॉर्ममध्ये करायचं आहे. मग काय करणार तुम्ही, तो फॉर्म्युला घ्या, कोणता, डायरेक्ट पोलार ऑफ झेड ॲट अन अँगल ऑफ फाय. हा जरी घेतला तरी चालेल. यानं डायरेक्ट उत्तर येईल तुमचं काय, √3 ॲट अन अँगल ऑफ 30 डिग्री. पण समजा तुम्ही ह्या फॉर्म्युल्याने गेले तर IR = याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर, मग हे काय येईल √3 × IM. आता IR काय रे, IR काय आहे, लाईन व्होल्टेज आहे. IR काय आहे, लाईन व्होल्टेज आहे. IR काय आहे, लाईन व्होल्टेज आहे. त्याच्यानंतर IM काय आहे, मॅक्सिमम व्हॅल्यू. IM काय आहे, मॅक्सिमम व्हॅल्यू. हे आहे फेज व्होल्टेज. ओके, तर हे फेज व्होल्टेज, हे फेज व्होल्टेज, दोन्हीचा रिझल्टन लाईन व्होल्टेज. मग लाईन व्होल्टेज √3 टाईम फेज व्होल्टेज. ओके, सॉरी फेज करंट. ओके, लाईन करंट √3 टाईम फेज करंट. करंटचं रिलेशन, व्होल्टेज तर सेम राहतं डेल्टामध्ये. ओके, तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मॅक्सिमम करंट म्हणजेच फेज करंट आणि IR म्हणजे लाईन करंट. तर हे झालं एका फेजचं. दुसऱ्या आणि तिसऱ्या फेजचं तुम्ही याच पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकता. हे झालं डिराईव्ह झालं ॲट अन अँगल ऑफ 30 डिग्री -30 डिग्री. तर इथं खाली काय लिहायचं, सिमिलरली we can find out for IY and IB. IY आणि IB साठी सुद्धा आपण अशा पद्धतीने फाइंड आउट करू शकतो, असं लिहून काढायचं. तर हे डेरिव्हेशन 4 मार्काला परीक्षेला येण्याची अतिशय दाट शक्यता आहे. सो बी प्रिपेअर फॉर दिस. सो राईट डाऊन.